बांधवांनो नमस्कार. आज आपण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे साधारण 2 आठवड्यानंतर पुन्हा एक नवीन पुस्तक घेऊन आपल्यासमोर येतो आहे. 2 आठवडे थांबण्याचं कारण असं होतं की मोबाईल म्हणजे व्हिडिओमध्ये क्लिअॅरिटी येत नव्हती आणि आवाजामध्ये बाहेरचा आवाज घेत असल्यामुळं आणि ते ऐकताना जरा बरं वाटत नव्हतं. त्यामुळं एक नवीन सिस्टम आपण करून आज आपण नव्यानं एक नवीन व्हिडिओ एका नव्या पुस्तकावर करतोय. खरं तर पुस्तक नवीन नाही. एक वर्षापूर्वी आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. म्हणजे 9 एप्रिल एक दीड वर्षापूर्वी 9 एप्रिल 2023ला अत्यंत सुबक आणि सुंदर अशी या पुस्तकाची बांधणी आहे आणि महाराष्ट्रातील खास मुख्य करून विदर्भातील जे कथाकार आहे अ, आणि जे प्राध्यापक आहे, जे नावाजलेले कथाकार आहे, अशा लोकांच्या कथा एकत्र करून आपण या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. या पुस्तकाचं संपादन मुख्य संपादक हे डॉक्टर प्रशांत राऊत नागपूर हे आहे. तसंच सहसंपादक म्हणून मी स्वतः आणि डॉक्टर लीना निकम या आहेत. या पुस्तकामध्ये पुतळा हा विषय घेऊन माननीय राजेशजी वैरागडे यांनी एक कथा लिहिलेली आहे. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र वटाणे यांची अत्यंत सुंदर अशी कथा आहे. त्यानंतर संजय गायकवाड यांची डफळा नावाची कथा अत्यंत उत्कृष्ट आहे. तसंच नागपूर येथील प्रख्यात प्रकाशक नावाजलेले प्रकाशक माननीय डॉक्टर देवमन कांबडी सर यांचीसुद्धा या पुस्तकामध्ये कथा समाविष्ट केलेली आहे. आणि अगदी माधव शोभने यांचीसुद्धा कथा आहे. मंजुषा सावरकर, मनोज बोबडे हे राजुरा येथील आहे, यांचीसुद्धा कथा आहे. डॉक्टर विलास गजबे अशा नामवंत प्राध्यापकांचे कथा घेऊन आपण या पुस्तकाचं संपादन केलं आहे. या पुस्तकाचं नाव वैदर्भीय कथोन्मेष असं आहे आणि फक्त 220 रुपयामध्ये या पुस्तकाच्या 220 रुपयामध्ये हे पुस्तक साधारण 168 पानाचं पुस्तक आपण बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. या पुस्तकाची खासियत अशी आहे की फ्लिपकार्टवरती सुद्धा म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला हे पुस्तक खरेदी करता येईल. तरी कृपया वाचकांनी कथेच्या वाचकांनी या पुस्तकाचा आनंद घ्यावा एवढेच बोलतो. धन्यवाद.